नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी एक मोठी दिलासादायक बातमी यातनं आता समोर येते। आता या योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतनं 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे। याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा 1,500 रुपये देतं। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवरती लघु उद्योगांआधारित कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तसाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रविवारी दिली। राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। या योजनेवरती 45,000 कोटी रुपये खर्च होतात। एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात, परंतु बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवरती विश्वास ठेवू नये। ही योजना कधीही बंद होणार नाही असंही अजित पवार म्हणाले। तसेच ते पुढे म्हणाले की आम्ही नवीन प्रस्ताव आणलाय। काही बँका पुढे आलेल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी स्वतः बोलणार आहे आणि काही सहकारी बँका देखील समोर येत आहेत। दरमहा 1,500 रुपये भगिनींना आम्ही देतो, त्याऐवजी 40,000 रुपयापर्यंतचं उद्योग आणि व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचं आणि कर्जाचा हप्ता योजनेतून वळती केला जाईल असंही अजित पवार म्हणाले। 50,000 रुपयांचं भांडवल मिळालं तर बहिणी स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील, त्यामुळे त्या कुटुंब उभं करू शकतील असंही अजित पवार बोलले। तसंच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीज बिल येतं ते शासनाच्या वतीनं महावितरणकडे भरलं जातं। त्यासाठी महिन्याला 20,000 कोटी रुपयांचा खर्च येतो, तो आटोक्यात आणायचा आहे। परंतु शेतकऱ्यांना दिवसासुद्धा वीज उपलब्ध करून दिली पाहिजे, यासाठी सोलर पॅनल बसवण्याचं काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आलंय असंही त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज मिळणार आहे आणि त्याचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेतनं वळती केला जाणार आहे अशा पद्धतीने। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।